गोकुळ अष्टमी पूजा स्वीकार या लेळीमध्ये काही विशिष्ट असे हेतू असतात. जन्माष्टमीचा कृष्ण स्वामींनी मातेचा पाहिल्यानंतर जे ज्ञान केलं, त्यानंतर स्वामी म्हणतात मी कृष्ण होईल. तर इथे असं स्वामींनी म्हणल्याने काय होतं? नावाले कामायसाचे पुत्रत्व स्वीकारले स्वामींनी. त्याच्या बोनेबाई आहेत त्या कामायसा. मातृत्वाचे फळ कोण देतो? ओळगणी देते. ओळगणिया मग कसं देते? ना विष्णूचे विभागून तिया अवकाशी ओळगणे हा एक नवीन प्रकार आहे. त्या रितिया फळाची अशी घडमोडी असे नागायशी तियेची लेख आहे, तिका तिचे बंधुत्व स्वीकारले. तर सुभद्रेचे बंधू होते, तसं लेकीचे स्वामींनी बंधू स्वीकारले. म्हणजे कामायसाचा मुलगा म्हणजे नागायसाचा भाऊ. पण परमेश्वराने बंधुत्व स्वीकारावं अशा विशिष्ट कणवा असतात. तसं द्रौपदीचं बंधुत्व स्वीकारलं. मातेचं मातृत्व स्वीकारण्याचा निर्णय तुम्हाला पाठ असू शकतो, पण बंधुत्वाचा नाही आहे. स्वामींनी वचनात सांगितलं अनिमित बंधुत्व. अनिमित्त बंधू, तसं अनिमित्त बंधुत्व त्या नागायसाचं स्वीकारावं स्वामींनी. बळीभद्राला बंधू मानलं, द्रौपदीला तिचं बंधुत्व स्वीकारलं, सुभद्रेचं स्वीकारलं, आणि कोणाचं बंधुत्व स्वीकारले? आता संशोधनाचे विषय असतात, तात्विक विषय असतात, त्यात आपण चिंतन केलं तर त्याचा अर्थ समजतो. मग त्यानंतर त्यांनी पूजा केली. तर मग आरोहणा केली. तर आरोहणा करताना जे जीव स्वामींच्या श्री उदरी गेले त्या जीवांना लीळा फळाला स्वामी नेतात. मग त्यांनी श्रीकृष्णांचं व्रत स्वीकारलं होतं. आता त्यांचा कसं मिश्र कार्यक्रम आहे. त्या बाया इकडच्या आहेत, त्या बाया तिकडच्या पण आहेत. तर त्या व्रताने ग्रहणेचं फळ होतं. मग ग्रहणेच्या फळामध्ये काय करिता काय होतं असेल, किंवा तिथं बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर करत्या काय होतं ना मनुष्यत्व विष्णू दे हा चिंतनाचा विषय. मनुष्यत्व होतं त्याला, करत्या माणसाला विष्णू मनुष्यत्व देतो. का? विष्णूचा वेश स्वीकारिला स्वामींनी केवळा. कुठे स्वीकारला विष्णूचा वेश? तुम्ही इथे विचाराच्या पलीकडे असल्यामुळे उत्तर नाही देता तुम्हाला. श्रीकृष्णाने स्वीकारलेला आहे तो विष्णूचा वेश. मायापूर स्वीकारताना तसंच आहे ते सेम. आणि म्हणून तो विष्णूचा वेश असल्यामुळं श्रीकृष्णांचा सगळीकडे त्यांच्याबद्दल विष्णूचाच अवतार आहे असं सगळ्या पंथीय संप्रदायात नेती वा म्हणती तुझला त्या वेदांमध्ये किंबहुना गीतेच्या काही श्लोकांमध्ये ही अशी प्रतिमा उपलब्ध होते कृष्णांची. म्हणून आपण दैती इतर संप्रदायामध्येही विष्णूला अद्वैती पण मानतात विष्णूला. इथे तो फरक आहे का? विष्णूचा वेश स्वीकारायचा आहे, मी स्वीकारलेलाच आहे, पण तो आहे केवळ परमेश्वराचा. त्यात अवतरले परमेश्वर स्वरूप, आकार मात्र विष्णूचा आहे असं पुराणात पाहायला भेटतं. मग तुम्हाला 18 पुराणांची माहिती पाहिजे आणि आपले पूर्वज लिहिताना त्यांना सगळं समोर पाठ असतं, म्हणून ते सांगतात विष्णूचा वेश स्वीकारला, पण अवतरलं केवळ ईश्वर स्वरूप त्याच्यामध्ये. मग मासोपासनी केला तुम्ही, उपवास केल्याने काय होतं, व्रत केल्याने काय होतं? तुम्ही जेव्हा प्रचार करायला संसारात जाल
तेव्हा हे साधे साधे प्रश्न तुम्हाला विचारतात लोक, तेव्हा तुम्हाला सांगता आलं पाहिजे की ते जर असं केलं विधियुक्त तर त्याला खंडमंडळीचं राज्य मिळतं. म्हणजे तो CM, कॅबिनेट मंत्री वगैरे वगैरे असं खंडमंडळीचं किंवा कलेक्टर असा होतो तो माणूस. अनेक गोष्टीचं असतं ते, ह्याच्यामध्ये बोलायला तेवढं कमी असतं. तर श्रीकृष्ण तेच आमचे गोसावी, हे जे मूळ निदान आहे, आमचे गोसावी तेच कृष्ण, कृष्ण तेच आमचे गोसावी. तर म्हणाले सर्व अवताराच्या स्वरूपा कृपे हा अवतार कर. हे वाक्य समजलं तरी भरपूर ज्ञान झालं असं समजाय. ते सांगताय सर्व अवतारांच्या स्वरूपाला कृपेला हा अवतार म्हणजे चक्रधर स्वामींचा. म्हणून सर्वज्ञ म्हणता चैतन्यापर चक्राख्य देवता तो तुमचा सिद्धांत. हे नवीन विचाराची धाटणी आहे, एक चिंतन आहे याच्यामध्ये. मग हा अवतार असा कारण आहे. चक्रधर स्वामीपासूनच सगळे अवतार झाले. दत्तात्रय प्रभूंचा असो, कृष्णांचा असो, आणखीन कोणाचा असो, असं हे चिंतन सांगतं. त्या कृपेला आणि स्वरूपाला हा अवतार कारण आहे. म्हणून सर्वज्ञ असं अद्भुत बोलतात चरित्रामध्ये, जे व्हावे ते होय म्हणाले. तुम्हाला काय समजायचे समजा, आम्ही जे आहे ते आहे. मग अशा लीळेमध्ये जर शोध घेतला तर खरंच स्वामींचा अनादि सिद्ध तो सिद्ध होतो. बरं, बारीक सूक्ष्म अवलोकन केलं तर. बोलण्या स्वामी आपला स्वरूपाचा परिचय देताना पुसळस देऊन जातात. वेरुशलेने सांगताना सर्वज्ञ जसं काही वेरुशलेने कोरतानाच होते. म्हणजे बाई इकडं गोयार आहे, इकडं होतं, त्यांनी केलं, इथं आगम निक्षेपला, इथं हे केलं, मला इथं असं झालं, माझे हे भुयाराचा रस्ता त्या गावाला निघतो बाई म्हणाले. असं ते अनादि सिद्ध होतो, अनेक लीळेने सिद्ध होतो स्वामी. म्हणजे जे हे वेरुशलेने कोणी केले, म्हणजे आमच्याने करताना असं असं त्यांनी छायापुरुष निक्षेपलाय. हा बघा म्हणाले, आम्ही बोट बेलतो त्याला. हा तुमच्या चिंतनाचा भाग आहे तो. बटुवासना स्वामी काय म्हणाले, उंच वनामध्ये पोथीचं, आता जसं आपण बसलो तसं बसल्यावर ते म्हणाले, जी सकाळ रात्रीपासून बसलाय, आता पहाट झाली. सर्व म्हणाले तुम्हाला पाहलेची काय लीळा आहे ती पाहलेची. पुढची लीळा असं तुमचा गुगल मॅप पाहिजे माइंड, म्हणजे तुमच्याकडे अभ्यास करावा लागेल तुम्हाला. जे म्हणाले कसं पाहिले, ते म्हणाले पुरुषाच्या भेटी योगी गेली, म्हणाले आचार्य. जे म्हणाले मला काहीच कळलं नाही. मग स्वामींनी ती गोष्ट सांगितली. तो राजा होता, तो आपल्या देवतेच्या दर्शनाला निघाला. जसं मोठं वर्णन नाही त्यात, अनेक लीळा चरित्राच्या पाठांमध्ये. आणि म्हणाले मग तो मंदिरात गेला, परिवार इकडं ठेवला, म्हणाले सगळे सैनिक, सेनापती, प्रधान, आणि मग हातात 5 पानं घेतले, विडा घेतला नारळाचा. म्हणजे आता आपण देवतेचं दर्शन करू. गेला तर देव मंदिराच्या चौकात रिक्ता डाव्या हाता सिद्ध पुरुष बसलेले, आणि पुजारी देवांचे वस्त्र बदलत होता. म्हणून दार बंद होतो. मला ठीक आहे, आता जर दार उघडेल मग जाऊ. तो पण ते पुरुष पाहिले त्यांनी, तर ती टाळी लागली होती त्यांना. मग तसा बसला, म्हणाले आपण हा वेळ ह्यालाच देऊ, म्हणाले जा त्याचं दर्शन घेऊ, आशीर्वाद घेऊ, म्हणजे राज्य आपलं चांगलं चालेल. आणि मग पुढे काय झालं, पुढे मग त्या पुरुषाची टाळी घेतली, समाधीतून उतरले,
मग त्याने दिव्य दृष्टी बघितली आणि मग ते पत्रम पुष्पम नागपत्र कराचे हे असा विडा देता आला पाहिजे. मग तो विडा दिला, त्यांच्या चरणाजवळ ठेवला. मला येतो महाराज. मग ते महाराज चक्रधर स्वामी म्हणतात, कुठे चालले राजे सरकार? ते म्हणाले, ते सैनिक उभा आहे. अरे म्हणाले, बेटा ते युगच गेले, युग गेलं म्हणाले. जी म्हणाले ते मग ते माझा परिवार, घाडे घोडे तेव्हा काहीच नाही राहिलं. ते आता पुरुषाच्या भेटी युगे गेली. ते ऐकलं बाईसांनी वगैरे, परिवार ऐकतो ना, डोकं ठिकाणावर ठेवून. त्यावेळेला ते डोकं ठिकाणावर होते झाले. ते म्हणाले, अरे हाय रे. सगळ्यांनी चर्चा केली, म्हणजे ऐसे ते आमचे गोसावी. आणि मग गोसावी मानिले. असा वेळा चरित्रात पण संदर्भ येतो. संदर्भ माहीत पाहिजे तुम्हाला. जर अनादि सिद्धत्व चक्रधर स्वामींचं सिद्ध करायचं आहे तर तुम्हाला अशा अनेक लीळांचे संदर्भ देता येतील. तुम्हाला माहीत आहे ते, फक्त तुम्हाला गुगलनं टच करायचं असतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे नाही. आणि कुठे सिद्ध होतं? एक अशी लीळा आहे ती, सांगा बरं पाहू, गोष्टीच्या रूपाने. मी याची थांबणार आहे एवढं सांगून तुम्हाला. अवघ्या अवतारा स्वरूपा कृपे हाच अवतार कारण. कसं तुम्हाला प्रमाण मागितल्यावर सांगता आलं पाहिजे. कसं आहे ते तिला माहीत आहे. बघा, चिंतन करू. नांदेडला सांगितलेली देवाने लीळा. नांदेडला, नांदेड प्रांती आम्ही होतो, आठवती का? मुंज मुंज होती एकाची. मुंज कुठलं तरी गावात काय घेऊन बसल्या. मग ती तात्विक अर्थ सांगा. गाव कुठलं, टेकडं कुठलं, म्हणतायच काही मतलब नाही. तो म्हातारा झाला आणि तो म्हणतो की इथे माझ्या मुंजीच्या वेळेला म्हणाले असं असं होतं. असे ते आपले चक्रधर स्वामी अनेक लीळा प्रमाणाला आहेत. अशा अनेक. ही झोळी कुण्या अवताराने कुणाला दिली बरं? प्रथम झोळीचं पण अनादि शुद्धत्व आहे, म्हणून ते आपले या झोळीशी उपवास पडवणं. भिक्षांनी पण आता भिक्षा म्हणलं की लगेच दुसरीकडे जातात बरं. तिथं ती भिक्षा नाही आहे. ती तुम्ही समजता ते 5 घर आणायचे, ते तसलं नाही. ते 4 कोण, चतुर्विध स्मरण, उपवास पडवणं दिजे म्हणजे ईश्वर स्वरूपाला उपाशी राहू देऊ नका अंतःकरणा. ते समजतात लोक. जोडी म्हणजे आता काळे बदलला, शब्दांचा अर्थ घेऊन पळतात लोक. ते पोट भरण्याचं साधन आहे, ते काही नाही. तुम्ही परावलंबी होऊ नये म्हणून तो विषय आहे. तुम्ही कुठे लटकू नये म्हणून जा पुढच्या गावाला. स्वामींना माहिती हा लटकल, हा गोंधळात पडल. तर हे अनादि काळापासूनचं. आणि आपल्याला अध्यात्म सोपं आवडतं. म्हणजे सर्व समाजाला अध्यात्म असं सोपं आवडतं. सोपं. असं गेलं, असं डोकं टेकवलं, असं निघालं, असं गेलं, असं होत नसतं ते. तुम्ही ज्या सोचमध्ये आहात ते परम सत्य नाही आहे, ते अर्ध सत्य आहे. सत्याकडे जायला तुम्हाला वेळ लागेल. स्वामींचा ईश्वर धर्म कठीण आहे समजायला, कळायला, उमजायला. तर हे अनादि अवतारत्व सांगतात ते. आणि कुठे अनादि अवतारत्व सिद्ध होतं? वचनामध्ये.
वचनात. आता वचनात फिरूया. एखाद्या लेडीत शोधा. बाई, तो तुमचा नित्यपती की नित्य शब्दाने तुमचं पतित्व स्वीकारलेलं आहे. आणि कुठे आहे? अशा बऱ्याच वचनांचा शोध घेतला तर ही अनादि शुद्धत्व सिद्ध होतं. कुठे आहेत वचनं? असं तुम्हाला चिंतन करावं लागेल. चला ठीक आहे, मग आज आपण इथे थांबूया. दंड